मी कोणत्याही भोंदूला भेटले नाही, माझ्यावर तसे संस्कार नाही, अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोरे यांनी फेटाळले. नीलम गोरे एवढ्या खोटं बोलत असेल असं वाटत नव्हतं. प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या. त्यांच्या सोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करीत तृप्ती देसाई यांचा आक्रमक पवित्रा. नीलम गोरेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली. तृप्ती देसाई यांचा खळबळजनक दावा. मंत्री पदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली. खरातांशी काय संबंध ते गोरेंनी स्पष्ट करावं. देसाईंची चौकशीची मागणी. गोरेंना इतक्या वर्षात कधी कागद लागला नव्हता. नीलम गोरेंनी आज चिठ्ठी वाचून भाषण केलं. अंजली दमानिया यांचा नीलम गोरेंवर निशाणा. रुपाली चाकणकर आजही एसआयटी चौकशीला हजर राहिल्या नाही. खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर काल एसआयटीचा भर होता. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला प्राधान्य होतं. कर नाही त्याला डर कशाला, पोलिसांना वॉरंट कशाला काढायला लावता. चाकणकरांनी एसआयटी चौकशीला घाबरू नये. बजावलेल्या समन्सला गैरहजर राहिल्याने विकास लवांडेंची रुपाली चाकणकरांवर टीका. आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकरांनी केलं. त्यावरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते. भोंदू अशोक खरात मुली पुरवत होता. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. तर अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी. भोंदू खरात प्रकरणात एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये. चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांचीही चौकशी व्हावी. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. रुपाली चाकणकरांवर एफआयआर दाखल करून कारवाई करा. कायद्याच्या वर कोणीही नाही हे सिद्ध करून दाखवा. अंजली दमानिया यांची मागणी. रुपाली चाकणकरांच्या पतीकडून रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम. निलेश चाकणकरांचे पार्टनर चौधरी हे तटकरेंचे निकटवर्तीय. भाजपच्या बबलू सय्यद यांच्याकडून आरोप करत विरोधात याचिका. छत्रपती शिवरायांच्या शिक्षेची पद्धत भोंदू खरासाठी वापरावी. खरातला महाराष्ट्रातील सर्वात उंच इमारतीवरून ढकलून दिलं पाहिजे. आमदार अभिजित पाटील यांची मागणी. भोंदू अशोक खरातने त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आला समोर. भोंदूने हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं. किरकोळ किमतीला मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातने लाखो रुपयांना विकल्या. अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयात फॉरेन्सिक टीम आणि एसआयटीकडून पंचनामा. 4 ते 5 खडे औषधांची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त. अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असण्याची शक्यता. खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती. केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती. खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर. सीएकडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता. शिवनिका संस्थानाचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी होणार. भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही. शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता. शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड. लेखक नामकर्ण आवारेच्या असामी नामकर्ण या पुस्तकावर सुषमा अंधारेंचा आक्षेप. 2012च्या असामी नामकर्ण पुस्तकाची खरातने प्रस्तावना लिहिलेली. अंधारेंचा नामकर्ण आवारेंवर थेट आरोप. आवारेच्या पुस्तकात खरातला ब्रह्मांडशास्त्र तज्ज्ञ आणि सिद्धपुरुष अशी उपाधी. अमरावतीत खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन. खरातने दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख देऊ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरातला आव्हान. अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं. रुपाली चाकणकरांसहित सर्व संबंधित राजकारण्यांची चौकशी करण्याची मागणी. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण. पोलीस अधीक्षक यांना भोवलं. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. पालकमंत्र्यांना बदडलं. दोषींना सांगितलं असेल 1 महिना फिरून या. संजय राऊतांची टीका. तर दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याची राऊतांची प्रतिक्रिया.
अधिकाऱ्यांनी एखाद्या मंत्र्याला धक्काबुक्की करणं, अधिकारांचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मंत्री संजय शिरसाट यांचा साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्यावर प्रतिक्रिया. तुषार दोशींची चौकशी होईल, सत्य बाहेर येईल. तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या आदेशावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. मित्रपक्षाला कोंडी पकडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू. अजितदादांची पवारांसोबत चर्चा झाली, त्याला दूरदृष्टी होती. भाजपचा मुखवटा फोडण्यासाठी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. एकनाथ खडसेंनी साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन हडपली. बेरोजगारांना देशोधडीला लावणं हीच त्यांची वृत्ती. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचा खडसेंवर आरोप. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षलवादी संघटनेचे लोक दिसले. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते नक्षलवाद्यांसारखे बनलेत. लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेससह राहुल गांधींवर निशाणा. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी. कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा. कंबोज यांच्या घरी शुभकार्याला गेल्यास गैर काय? खासदार संजय राऊतांचा सवाल. विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही कार्याला गेलो आहोत. कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य थोडाच वेळ उपस्थित होते, असंही वक्तव्य. शुभकार्यावर बोलण्याचा अधिकार राऊतांनी गमावला. रोज अशुभ बोलणाऱ्यांना संस्कृती शिकवण्याचा अधिकार नाही. खोटं आणि अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधतात. संजय शिरसाट यांचा टोला. सार्वजनिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे असं राजकारणात अलिखित संकेत, पण त्यावेळी मर्यादेबाहेर बेछूट आरोप झाल्याचीही करून दिली आठवण. उपमुख्यमंत्री शिंदेंनी वर्षा निवासांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिंदे फडणवीसांमध्ये अर्धा तास चर्चा. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात चर्चा. तसंच मुंबई पालिका आयुक्तपदावरील नेमणुकीवरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. आसाममध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 ते 3 सभा पार पडणार. विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार करणार. आसामसोबतच पश्चिम बंगाल, केरळ राज्यात देखील टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा असणार. पुढच्या निवडणुका एकतर्फी होऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन. आपल्याला विरोधकांची जागा भरून काढायची आहे. सध्या निवडणुका नसल्याने पक्षाची कामं करण्याच्या सूचना. गिरगावातील सांचोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री लोढांना आभारपत्र. सणानिमित्त 8 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केल्यानं आभारपत्र, तर आंबेल सणानिमित्त सिलेंडर मिळावं म्हणून लोढांनी मंत्री भुजबळांना पत्र दिलं होतं. धार्मिक कामासाठी कोणीही मागणी केल्यास गॅस उपलब्ध करून देणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणं चिंताजनक. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आपल्या देशात घराघरात चिंता आहे, ती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मिळणार का याची. जयंत पाटलांची केंद्र सरकारवर टीका. तर ईश्वरपूरमध्ये पीएनजी गॅस वितरण प्रकल्पाचं जयंत पाटलांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबारच्या शहाद्यात गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमण. मनमानी करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी. गॅस बुक करून 15 दिवसानंतरही गॅस मिळत नसल्याने नागरिक हैराण. एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल. कागदपत्रात खाडाखोड करून महार अवतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप. आमदार चंद्रकांत पाटलांनी अधिवेशनात मुद्दा केला उपस्थित. अश्विनी भिडेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. अश्विनी भिडेंच्या भेटीआधी शिंदे आणि फडणवीसांमध्ये चर्चा. मुंबई पालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडेंचं नाव चर्चेत. सरकारने 200 नव्हे तर 1000वर जीआर काढले. मंत्रालयातून जीआर काढून पैसे वाटण्याचं काम सुरू. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर आरोप. देशाच्या सर्व फोर्सेसमध्ये अनरेस्ट आहे. फोर्सची कमान नियंत्रणात आणण्यासाठी विधेयक आहे. द सेंट्रल आर्म पोलीस फोर्स विधेयकावर बोलताना राऊतांचं वक्तव्य. महापालिका बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा अपमान झाल्याचा गटनेत्या किशोरी पेडणेकर यांचा आरोप. पेडणेकरांचा अमेय घोलेंवर हा आरोप. महापौरांनी बोलवलेल्या बैठकीत आम्हाला सहभागी होऊ दिला नाही. पेडणेकरांची प्रतिक्रिया. सोलापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जात अमित ठाकरेंकडून नुकसानीची पाहणी. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोहोळच्या पापरी गावात फळबागांचं मोठं नुकसान. अमित ठाकरेंकडून नुकसानीचा प्रश्न शासनाकडे मांडण्याचं आश्वासन.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. नागपूर जिल्ह्यातील कामठी कंटोन्मेंट क्षेत्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्या या क्षेत्राचा येरखडा नगर पंचायतीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावावर चर्चा. युरियाचा तुटवडा भासणार नाही, खतांच्या साठ्याबाबत केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. 180 लाख मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध असल्याची केंद्राची माहिती. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे शिष्टमंडळासोबत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर उपस्थित राहण्याची विनंतीही केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला बळकटी देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ही घोषणा. अकोला महानगरपालिकेच्या सभेत राडा. 14 विरोधी नगरसेवकांचं 3 महिन्यांसाठी निलंबन. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्याने सत्ताधारी आक्रमक. निलंबित नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. अकोला नगरपालिकेच्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांकडून निषेध व्यक्त. पत्रकारांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सोलापूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवकांचा गोंधळ. शिंदेंच्या शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि भाजप नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यात शाब्दिक चकमक. अंदाजपत्रकांवर अमोल शिंदे भाषण करत असताना भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली मध्येच बोलल्याने वाद. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाची मान्यताप्राप्त कामगार संघटना म्हणून स्थापना. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची घोषणा. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा रत्नागिरीमधील शेतीवर परिणाम. कोकणातल्या बागायती शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत वाढ. मल्चिंग पेपर हे 25 ते 30% महाग. भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक नीचांक. प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. जालन्याच्या महिला बालविकास कार्यालयात लाडक्या बहिणींची आता गर्दी. ई-KYC मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांनी रांगा लावलेल्या आहेत. चुकीच्या ई-KYC झाल्यामुळे अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर 8 विकेटने दणदणीत विजय. राजस्थान संघाच्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचं लक्ष वेधलं. वैभवचं वादळी अर्धशतक. दिल्लीहून शिर्डीला येणारं विमान भरकटलं. विमानाचं सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग केल्याची माहिती. येवला तालुक्याच्या पूर्व भागात विमान कमी उंचीवर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.